असं तीव्र वैराग्य तिथे रामचंद्रांना आलेलं आहे आणि तेच आता पुढच्या अध्यायात येईल. अं, तर हे सगळं वैराग्य येण्याची, कसं वैराग्य येतं, त्याच्यासाठी आपली भूमिका काय ठेवायला पाहिजे हे दाखवण्याकरता. आणि हे नाटक नाहीये, त्यातनं जाऊन दाखवलंय रामचंद्रांनी. म्हणजे ते खोटं खोटं दाखवायपुरतं वैराग्य नाही, खरोखरचं वैराग्य आहे. कारण ही लक्षणच विराग याचा अर्थ ते खोटं आहे त्याच्याबद्दल राग, म्हणजे आसक्ती राहीलच असेलच कशी. तर असं त्यांना ते स्वतःच्या स्वतः करून किंवा स्वतः ते अनुभवून तो आदर्श रामचंद्रांनी समोर ठेवलेला आहे. आता ह्याच्या पुढे जी कथा आहे ते नाथ महाराज म्हणतात, गुह्य ज्ञाने येथोनी कथा मनोहर, गुह्य ज्ञाने ज्ञान गंभीर, स्वये निरूपिल रघुवीर, वैराग्य विचार मुमुक्षु हेतू. जे वैराग्य झालं, नुसतंच तोंडाने वैराग्य सांगणं हे, आणि त्याचा अनुभव घेऊन सांगणं, हा फरक आहे. जे वैराग्य होऊन ज्याच्यापर्यंत पोचायचंय तोच सच्चिदानंद भगवान परमात्मा, आणि तोच वैराग्यवान होऊन मुमुक्षुता स्वतःची सांगतोय स्वतःच्या अनुभवाच्या ह्यानी. ते कशा करताय की आपल्यात मुमुक्षुत्व यायला आणि मुमुक्षु जे आहेत त्यांना वैराग्यवान बनवायला आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, येथोनी कथा मनोहर, गुह्य ज्ञाने ज्ञान गंभीर, स्वये निरूपिल रघुवर वीर, वैराग्य विचार मुमुक्षु हेतू. मुमुक्षु करता मुमुक्षु तारावया संसार, दावी वैराग्य निजसार, धर्मलक्षणी अवतार सत्यसाचार श्रीराम. आचरून दाखवलाय सगळ्या धर्म, आणि ते धर्माचरणाने वैराग्य कसं येतं हेही त्यांनी आचार करून दाखवलंय. इथे एक शब्द खूप महत्वाचा आहे, येथोनी कथा मनोहर सांगितलेलं आहे. आता आपण मनोहर कथा केव्हा म्हणतो की त्या इंटरेस्टिंग आहेत ना, मनाला हरण करणारे म्हणजे इंटरेस्टिंग आहेत. तर वैराग्याचा विचार मनोहर आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, वैराग्य वसंताचे नि योगे, म्हणजे त्या वैराग्यवान जो योगी आहे त्या वैराग्यरूपी वसंता च्या योगाने तो सगळा आनंद प्रकट झाला असं. त्यामुळे वैराग्य हे शुष्क नाहीये, हे आनंदप्रदायक आहे वैराग्य. आपल्याला वैराग्य म्हणजे अगदी वृक्ष वाटतं, तर तसं नाहीये. तो भगवंताचा आनंद, अमृताची गोडी जो चाकतो त्याला साखरेबद्दल आसक्ती राहत नाही. तसं हे वैराग्य आहे. त्या सच्चिदानंद गण परमात्म्याच्या भक्तीची गोडी लागली, त्याचं थोडा जरी झलक जरी मिळाली तर तो मनुष्य या संसारात बद्दल त्याला राग आसक्ती राहणं शक्य नाही. तर ते अशा पद्धतीने मनोहर आहे. आणि मन हरण करणारी म्हणजे काय, त्या मनाचं मन पण गेलं, मनोनाश होऊन जातोय त्या सच्चिदानंद म्हणजे इव्हन त्या अवस्थेला न पोचून सुद्धा आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे काही क्लोजअप्स होते, ते पाहूनच इतका आतून आनंद येतोय. वरकरणी पाहताना की काही ते नाकी डोळी नीटस आणि पूर्ण गुळगुळीत चेहरा आहे असं नाही, ओबडधोबड ती आहे. पण ती मूर्ती बघितल्यावरच इतका आतून आनंद होतो. तर ते पूर्ण रूपाने जर मेघश्याम रूपाने जर समोर आले तर तो किती आनंद आहे. मग तिथे वैराग्य अशा पद्धतीने ते मनोहर म्हणजे मनाचं खरंच हरण, हरी आहे तो. मनाचं हरण झालं म्हणजे काय, मन असा काही पदार्थ नाहीच आहे. जेव्हा त्या अज्ञानरूपी वृत्ती असतात तेव्हा ते वृत्ती असणं हेच मनाचं लक्षण आहे. त्या वृत्तीच गेल्या,
त्या वृत्तीस गेल्या की ते आनंद रूप आलं, ते मनाचं हरण झालं. आणि गुह्य ज्ञान म्हणजे ते आनंदरूप ज्ञान. गुह्य म्हणजे गुप्त म्हणजे काय? गुह्य म्हणजे आपण गुप्त म्हणतो, पण गुहा याचा अर्थ जी बुद्धी आहे ते भगवानांच्या श्रीकृष्ण परमात्म्यांचा जे जन्माचा प्रसंग आहे तिथे भगवान गुहाशया म्हटलेले भगवंतांना. गुहाशय असे भगवान ते प्रकट झाले. गुहा म्हणजे शुद्ध बुद्धी, मेधा, बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा. प्रज्ञा प्राप्त झाल्यावर त्या प्रज्ञेत प्रकट भगवान होतात, असे ते गुहाशय आहेत. त्यामुळे त्यांचं ज्ञानही गुह्य मानलं गेलं. तर ते ज्ञानानी ज्ञान गंभीर असे स्वतःच आनंदमय आहेत, असे ते भगवान. आणि त्यांच्याकडनं जे वैराग्य निरूपण आहे त्यांनी मुमुक्षूचं तारण होणारे, म्हणजे त्यांना आनंद नुसता प्राप्त होणार असंच नाही, तर त्यांना जीवनाचं मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे हा पुढचा जो रामचंद्राचा वैराग्य निरूपण हा भाग महत्वाचा आहे. पुढे वसिष्ठ म्हणजे विश्वामित्र वसिष्ठ हे रामाला काय सांगतात तेही खूप महत्वाचं आहे. आणि त्यावेळी वसिष्ठांचा जो उपदेश आहे तेच योग वासिष्ठ म्हणून प्रसिद्ध आहे. आता इथे तो तेवढ्या डिटेलमध्ये आलेला नाहीये. वाल्मिकी रामायणापेक्षा अर्थातच डिटेलमध्ये आहे. पण जर खरंच ते जाणून घ्यायचं असेल तर पुढे कधीतरी योग वासिष्ठ बघणं आवश्यक आहे. तर आता आपण 7व्या अध्यायाच्या शेवटी आलेलो आहे. नाथ महाराज शेवटी म्हणतायत, मुमुक्षु तारावया संसार दावी वैराग्य निजसार धर्मलक्षणी अवतार सत्यसाचार श्रीराम एका जनार्दनी एक कवीश्वराचे अतिरंक त्या मूर्खाचे निमुखे देख कथा आलो लिख श्रीराम वदवी. श्रीरामांची महती अशी आहे की जे आपण म्हणतो मुकम करोति वाचलम, तसं तेच नाथ महाराज म्हणतायत की एका जनार्दनी एक, म्हणजे एकनाथ हा जनार्दनांच्या रूपात एकरूप झालेला आहे, वेगळं अस्तित्व नाहीये. आणि तो खरं तर आहे कवीश्वरांचा. कवीश्वर म्हणजे कवी म्हणजे ज्ञानी, त्यांचे ईश्वर. महाराजांचं आडनावच असं आहे की त्यांचं दत्त अत्रेय आणि कवीश्वर असं ते सच्चिदानंद नावही तेच घेऊन आलेत पूर्ण अवतार असल्यामुळे. तर त्याचा मी जरी अतिरंक असला तरी त्यांच्याशी मी एकरूप झाल्यामुळे मी मूर्ख जरी असलो तरी त्यांच्या कृपेने त्यांनी त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांची जी भक्ती आहे, त्यांच्या चित्ती त्यांचा जो आत्माराम प्रकट आहे त्याचा प्रकाश माझ्याकडनंही ते म्हणजेच प्रभू श्रीराम समोर सर्वांना देत आहेत. आणि अलौकिक रामकथा माझ्याकडनं प्रभू रामच वर्तवतायत असं ते म्हणतात. आणि शेवटी स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकार टीकाया श्रीरामतीर्थ यात्रा गमनम नाम सप्तमोध्याय. हे 7वा अध्याय संपला आपला बालकांडातला. आता 8वा अध्याय. श्रीरामचंद्राय नमः. श्रीराम सच्चिदानंद घन याचा पाहिला आपण अर्थ. सच्चिदानंद घन का म्हटले ते. श्रीराम सच्चिदानंद घन तोही वैराग्य लक्षण लोकलक्षणार्थ दावी आपण दीनजन तारावया. समजा आता एखादा योगी आहे ज्याला समाधीची प्राप्ती झाली आणि जे योगाच्या अभ्यासाला सुरुवात करतायत त्यांना तो कसा आसन वगैरे करून दाखवतो. त्यांना स्वतःला त्याची गरज नाहीये, पण ते आसन करताना मनापासून त्यांनी केलेलं आहे. पण त्यांनी दाखवलेलं आसन ह्याचं केवढं महत्व आहे. तसंच हे श्रीराम लोकलक्षणार्थ. लोकलक्षणार्थ म्हणजे काय? आता कोणाला वाटेल हे मिसप्रिंट आहे का, लोक शिक्षणार्थ पाहिजे किंवा रक्षणार्थ पाहिजे, तर तसं नाही.
लोक लक्षणार्थ म्हणजे लोकांना या त्यांच्या चरित्र अवतार का घेतला हे कळायला, अवतार हे ह्या गोष्टी सगळ्या आहेत, रावणाला मारलं किंवा या तीर्थयात्रा केल्या, या फिजिकल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या मागचा आध्यात्मिक अर्थही प्रत्यक्ष सांगावा म्हणून हे लक्षण रामचंद्रांनी प्रकट केलेली आहेत. हे आपल्यासारख्या दीनजनांना तारण्याकरता हे सगळे त्यांनी वैराग्य धारण करून ते प्रकट केलेले आहे. म्हणजे त्यांना जे त्यावेळी होतंय हे स्टँडर्ड म्हणून घ्यायला हरकत नाही. वैराग्याचं स्टँडर्ड काय, तर रामांना त्यावेळी जे जे वाटलं ते सगळं वैराग्याचं स्टँडर्ड आहे. आणि आपल्यासाठी हे खूप मोठं शिक्षण आहे. हे सगळे जे गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत तर आपण त्यात कुठपर्यंत, जे रामाला अमुक आवडत नव्हतं, ते म्हणजे हे आवडत नाहीये, ते आवडत नाहीये, अमुक नाही तमुक नाही, तर आपल्याला अजून ते आवडतंय तर किती आवडतंय, मागे वर्षभरापूर्वी जितकं आवडत होतं त्याच्यापेक्षा आता कमी झालंय का विषयांची आवड? याच्याकरता क्रायटेरियाज काय 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 आवडलं नाही पाहिजे. तर क्षेत्रज्ञ विवेकामध्येही 13व्या अध्यायात भगवंतांनी हेच एक्सप्लेन केलंय. नाथ महाराज दया करून वेगवेगळ्या गोष्टीच्या रूपाने, वेगवेगळ्या गोष्टी म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या काय काय आवडत नाहीये रामांना, वैराग्य म्हणजे काय न आवडणं, हे रामांच्या कथेतनं आपल्याला सांगतायत. तर त्यामुळे हे थोडंसं आपण श्लोक काय काय कशाची नावड रामचंद्रांना उत्पन्न झाली हे मुद्दामून वाचू, कारण ते सगळं जर आपण डोक्यात ठेवलं तर जिथे जिथे रामांना नावड निर्माण झाली तिथे तिथे जर आपली आवड जास्ती असेल तर ती कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. तर पहिला श्लोक झाला आपला. दुसऱ्या श्लोकापासून आपण थोडेसे श्लोक सलग वाचू. सकळ वैराग्याचे फळ स्वये श्रीराम केवळ, तोही वैराग्याचे शीळ दावी प्रबळ लोकोपकारा. तीर्थाहुनी आलिया रघुनाथ, नावडे राज्यार्थ. रामांना राज्यही आवडेनासं झालं आणि राज्यार्थ म्हणजे राज्यामुळे मिळणारे जो अर्थ म्हणजे बेनिफिट्स. आता हे आपल्या जीवनात कसं, आपली रामाला पूर्ण राज्य होतं पण आपली पण पजेशन्स असतात. आपण ज्याला ज्याला माझं म्हणतो, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, माझं घर, माझे कपडे, माझं शरीर, हे सगळं जे माझं माझं वाटतं किंवा जे स्थावर जंगमात्मक, जी माझी गाडी, माझा फ्लॅट, हे सगळं जे माझं माझं वाटतं ते काहीही न आवडणं हे वैराग्य. तर तेच इथे म्हणजे पुन्हा एकदा पुन्हा आपण तेच हे बोलतोय की रामाला काय काय नाही आवडलं ते, हा त्याला ते राज्य नाही आवडलं पण ते आपल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून हे पुन्हा एकदा आलाम आपण हे केला. तर नाथ महाराज वर्णन करतायत वैराग्याचं रामांच्या. तीर्थाहून आलिया रघुनाथन, नावडे राज्यार्थ, नावडे लोकार्थ, लोकही आवडेनासे झाले. आता इथे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. लोक आवडेनासे झाले म्हणजे काय, माणूस घाणा झाला का, तर लोक आवडेनासे झाले म्हणजे लोकांच्या अंतर्यामी सच्चिदानंद आहे, त्या रूपाने सर्वच विश्व हे माझं घर आहे किंवा सर्वच आत्मरूप आहेत, हा विवेक आहे. पण त्याच्याशिवाय जो भाग आहे इल्युजनरी, देह मन बुद्धी, याच्याशी माझा काही संबंध नाही. सर्व आहेत ते सच्चिदानंद आहे, त्यांच्याशी संबंध तोडले किंवा
लोक बघितल्यावर नाक मुरडायला सुरुवात नाही केलेली. याला वैराग्य म्हणत नाही, कारण बऱ्याच वेळा असं होतं, मोठ्या मोठ्या ज्ञानी किंवा अभ्यासू साधकांचंही असं होतं की लोकांची घृणा होते. लोकांशी संपर्क कमी होणं ठीक आहे, स्वतःच्या अभ्यासाकरता, स्वतःच्या साधनेकरता संपर्क कमी होणे ठीक आहे, पण माणूसगाणे पण अपेक्षित नाहीये वैराग्याला. तर हे नावडे लोक म्हणजे त्या लोकांचे जे विषय आहेत किंवा जे बहिरंग जे आहे त्याच्यापासून त्यांची बुद्धी बाजूला आहे. आणि त्यामुळे लोकांपासून जे काही मिळायचंय, आपण लोकात सोशलायझेशन खूप आता शब्द वापरला जातो, तर लोकांमध्ये मिसळून काय मिळवायचंय तेही त्यांना नकोय. त्यामुळे नावडे लोक आणि लोकार्थ. आता इथे लोक म्हणजे हे पृथ्वी लोकावरचे सगळे लोक हाही अर्थ आहे, आणि पृथ्वी सोडून जे वरचे वरचे लोक आहेत, विविध भोग देणारे, आणि त्यातले भोग याच्या हेही त्यांना आवडेनासे झालेले आहेत. हे दोन्ही अर्थ त्यात आहेत. विषय स्वार्थ नावडे का असं झालं, कारण विषय स्वार्थ, त्या विषयांमधून आपण सुख मिळावं हा ही वृत्तीच निघून गेलेली आहे. नावडे इंद्रियांचा संग, नावडे इंद्रियाचा भोग, इंद्रियाचा संगच नको म्हटल्यावर त्याच्यातून मिळणारे भोग कशाला आवडतील. नावडे इंद्रिय प्रयोग, इंद्रियांचा वापरही नकोसा झालाय. अति विराग अनुतापी नावडे, म्हणून मागे आपण बघितलेलं ना ते अंधयोगी पंगू योगी, हा अभ्यासूसाठी अभ्यास आहे, पण जे योगी परमपदाला पोचलेले आहेत त्यांची ती स्वाभाविक वृत्ती आहे. दीक्षित स्वामी महाराजांचे जर फोटो आपण पाहिले तर ती दृष्टीच अर्धोन्मिलित आहे. आता महाराजांच्या साईटसाठी लोगो फायनल करायचा होता, तर आत्ता जो आपला लोगो आहे महाराजांच्या साईटचा, आणि तोच युट्यूबवर किंवा सगळ्या आपण साहित्यात तो कायम ठेवलाय, विचार शलाकामध्येही तोच लोगो येतो. तर तो लोगो जेव्हा सिलेक्ट करायचा हे होता, तेव्हा काही जणांचं असं म्हणणं होतं की अरे याच्यात तर महाराज खाली बघतायत, असं समोर बघणारा फोटो घ्यायला पाहिजे. आणि जवळची लोक, म्हणजे असं नाही की कोणी येऊन बोलतंय असं नव्हतं, आणि त्यात काही कमी नाही, म्हणजे त्यांचाही उद्देश, त्यांचंही प्रेम असं की महाराज आपल्याकडे ते बघतायत असं दिसायला हवं होतं. तर त्यावेळी हेच सांगितलं की असं महाराज समोर किती वेळा बघायचे. आपण कधीही महाराजांच्याकडे गेलो, अगदी क्वचितच दृष्टादृष्ट, म्हणजे कधी काही आपल्याला आपलंच पुण्य वाढलं म्हणा किंवा चूकच अशी झाली मोठी की त्यातनं बाहेर काढायचंय, काहीतरी ठणकावून सांगायचंय किंवा प्रेमाने कधी करुणाने बघायचं, तेव्हा क्वचित कधी ते वर पाहतील, नाहीतर ते इतके शांत, दृष्टी खाली आणि इतके शांत बसलेले असायचे की लोकांना समोर येऊन त्यांच्याशी बोलण्याची शामत नव्हती. बाहेरच्यांना काय, घरच्यांनाही समोर जाऊन महाराजांशी बोलावं असं फार कमी, म्हणजे सगळेच नव्हते बोलू शकत. अगदी बोटावर मोजण्यास इतके, म्हणजे गोडसे काका असतील, बाबा असतील, असं कोणी गेलं आणि काय महाराज करून गप्पा मारला असं होऊ शकत नव्हतं. कारण वृत्ती शांत आहे आणि दृष्टी अर्धोन्मिलितच आहे. दीक्षित स्वामी महाराजांचेही फोटो पहा. आणि थोडस विषयांतर होईल पण खूप छान हा अनुभव आहे दीक्षित स्वामी महाराजांचा अनुभव, की औरवाडचं काम चालू होतं. तर तेव्हा असं व्हायचं की लाटेकाका आणि बाबा ते होते तिकडे. आता मी उठल्यावर आधी नदीवर जाऊन आंघोळ, मग संध्या बिंध्या करून मग तिथे हे करायचंय. आता लाठीकाका बाबा यांची एखाद वेळेस झाली, एखाद वेळेस नाही झाली संध्या, असं थोडस होतं ते. तर एकदा लाटेकाका म्हणाले मला की दिनेश, तुला जे स्नान आणि संध्या करून जे सगळं काय मिळतंय ना, इथे आम्हाला नुसतं ते राहण्यात मिळतंय. म्हणजे तो
दीक्षित स्वामी महाराज तिथे असण्याचा जो अनुभव होता ना, तो त्यांना येत असे. तर दीक्षित स्वामी महाराजांचे फोटो होते तिथे काही. तर त्या फोटोत त्यांची दृष्टी बघितल्यावरच असं म्हणजे त्यांची दृष्टी अशी हरवून गेलेली दृष्टी आहे, की त्या भगवंताकडे पाहताना हरवून गेलेली दृष्टी आहे. उगाच नाही भगवंतालाही वाटलं की त्यांना गुरु करावं, की ती बघून आपलीही दृष्टी अर्धोन्मिलित होईल. तर हे त्या योग्यांचं स्थायी भाव आहे, की ती इंद्रिय इकडे तिकडे जातच नाहीत. अर्धोन्मिलित दृष्टी केव्हा होते, की तो इंद्रियाचा संग गेला आणि त्या भगवंताकडे लक्ष लागलेलं आहे. तर तसं इथे रामांचं हे झालेलं आहे. तर या निमित्ताने जे थोडस विषयांतर म्हणतो तो अनुभव एक सांगायचा होता, की वासुदेव निवास मध्ये जसं मोठ्या महाराजांचा आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचा फोटो आहे, तर तसं असं तिथे महाराजांची आज्ञा घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन ठरलं की तिथल्या वासुदेव पीठामध्ये मोठ्या महाराजांचं आणि छोट्या महाराजांचं म्हणजे टेंबेस्वामी महाराजांचा आणि दीक्षित स्वामी महाराजांचा असा पोर्ट्रेट म्हणजे फोटो उभा पूर्णाकृती असे हे करायचे. तर गोरेगावलाच एक कुंटे म्हणून चित्रकार होते आणि त्यांच्याच गुरूंनी वाटतं वासुदेव निवास मधले हे का त्यांचा स्वतःचाही सहभाग होता, फोटो केलेले होते. तर दीक्षित स्वामी महाराजांचा जो उभा असलेला कमंडलू घेतलेला फोटो त्यांना दिला होता आणि तो फोटो तयार झाला. त्यांनी फायनली बघायला बोलवलं. आता पूर्ण फोटो झालाय, अगदी हुबेहूब झालेला, पण दीक्षित स्वामी महाराजांचे डोळे टपोरे दाखवलेले. आता टपोरे डोळे होते, पण अर्धोन्मिलित असायचे. तर ते असे पूर्ण असे समोर बघतायत, पूर्ण डोळे उघडलेले असे. तर ते कुठेतरी ते थोडस चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. बरं, बाकी इतका हुबेहूब झालेला फोटो, बरं आता पूर्ण झाल्यानंतर आता त्याला टचअप करून काही बिघडायला नको म्हणून आम्ही काही तसं बोललो नाही. आणि नंतर तो फोटो पुण्याला वासुदेव निवास इथे पहिल्यांदा आणला. तर पूर्ण तो पॅक करून वगैरे नेला आणि वासुदेव निवास मध्ये वरच्या हॉलमध्ये तो फोटो त्याचं अनावरण केलं. अनावरण केल्यावर पाहतो तर ते डोळे असे थोडेसे अर्धोन्मिलित झाल्यासारखे, थोड्या पापड्या खाली उतरलेल्या. मुंबईला निघताना पाहिलेला फोटो आहे. पुण्यात पोचल्यानंतर त्या फोटोवरचे भाव बदललेले, पाहिल्यावरच बैठक लागावी असा तो. कधी आता म्हणजे तुमच्यापैकी कोणी औरवाडला गेलात तर तो वासुदेव पीठामध्ये फोटो पहा. पूर्वी असे असलेले डोळे ते असे प्रत्येक वेळी कधीही पाहिलं तरी ते तसेच आहेत. म्हणजे तर त्या सगुण रूपाच्या फोटो मध्येही ती क्वालिटी आलेली आहे की नेत्र अर्धोन्मिलित होत आहेत आणि म्हणजेच त्या इंद्रियांशी संबंध निघून गेलेला आहे किंवा कमी झालेला आहे असंही म्हणता येईल. तर तसं रामचंद्रांचा ते इंद्रियांचा प्रयोगही करावा असं वाटत नाहीये त्यांना. नावडे प्रवृत्ती क्रियाकर्म. आता नावडे प्रवृत्ती क्रियाकर्म म्हणजे भावार्थ रामायणच्या एडिशन मध्ये तुम्ही पाहिलात तर तिथे अर्थ असा दिलेला आढळेल की संसाराची कामं करणं नको वाटलं, पण नुसता अर्थ तसा नाहीये. प्रवृत्ती क्रियाकर्म म्हणजे सगळा जो धर्माचे जे विधी आहेत, गृहस्थाधर्म श्रम धर्माचे विधी किंवा ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थापर्यंत ते सगळे जे विधी जे आहेत तेही विधी करू नये इतकं ते वैराग्य आहे. कारण त्याग मनातनं झाला की परमहंसानाम को विधी को निषेधा जे म्हणतात तशी ती वृत्ती आहे पूर्ण. जसं कासव सगळे अवयव आत ओढून घेतं तशी ती इंद्रिय आत ओढून घेतल्यावर वेदविहित कर्म ही करणार ते कोण करणार. कारण कर्तव्य कर्म ही वेदविहितच आहे. राज्य करायचंय, रावणाचा नाश करायचाय, ही सगळी कर्म करायची आहेत पुढे भगवंताला.
पण इथे असं झालंय की ती इंद्रियच आत ओढली गेल्यामुळे तीही काही क्रियाकर्म नको असं झालेलं आहे. नावडे पा- देहधर्म. आता नावडे देहधर्म म्हणजे नुसतं स्थूल देहाचा नाही, सूक्ष्म देहाचा, म्हणजे विचार करणं. विषयांचा विचार गेलाय, कुठलाही विचार नाही. कॉफी पेन्सिल नाही थोडीशी. कोणाचं तरी हे ऑन आहे स्पीकर. एक मिनिट. हा. तर अशी त्यांची ती स्थिती आहे. नावडे देहादी देहधर्म, नावडे विलास संभ्रम. हा सगळा जो राजविलास आहे, रूपी संभ्रम आहे, तो आवडत नाहीये. वैराग्य परम अनुतापी, म्हणजे वैराग्य आहे आणि अनुताप आहे. श्रेष्ठ भक्ताचं लक्षण हेच सांगितलंय. आचार्य महाराज स्वतः शिवावतार आहेत, त्यांनीही हेच सांगितलंय की गंगातीरी वास असावा, कुटी बाहून राहावं, आणि औषधापुरतं काही हे झाल्यानंतर पूर्ण जो वेळ आहे तो त्या ईश्वराच्या स्मरणात, त्याच्या ध्यानात घालावा. आणि कितीही जरी ते स्मरण घडलं, उपासना घडली, तरी क्षणभरही झाली नाही असं वाटावं, असं सांगितलंय. म्हणजे तो अनुताप, माझ्याकडनं काहीच होत नाहीये, तसा तो अनुतापही आहे की माझं हे काही, मला हे मिळालंय प्रारब्धानी, म्हणजे माझी इच्छा, माझ्या आसक्तीमुळे मिळालंय, असा तो अनुताप आहे. म्हणजे अनुताप म्हटल्यावर तो एकदा ताप झाला आणि संपला नाही, तो तसाच राहिलेला आहे त्यांचा. नावडे स्त्रियांच्या भेटी, नावडे स्त्रियांची गोष्टी, नावडे स्त्रिया पाहो दृष्टी, वैराग्य पोटी विषयांचे, नावडे शाब्दिक चावट, नावडे चातुर्य वटवट. भगवानही याच्यात गीतेत एक शब्द वापरतात, वेदवाद रतः. नुसता तत्वविचारांचा काथ्याकूट करणं आणि त्याच्यात आनंद मानणं हरकत नाही. बाकी म्हणजे व्यसनात आनंद मानण्यापेक्षा, व्यवहारातल्या गोष्टीत आनंद मानण्यापेक्षा त्यात मानलं तरी चांगलं आहे. पण त्याचा अहंकार जर झाला तर ते फार मोठं आहे. तर वेद किंवा जे बुद्धीला खुराक वाटण्याची शक्यता असते, कारण आत्मानात्म विचार म्हणा किंवा वेदांताचा विचार म्हणा, हे प्रगल्भ बुद्धी असल्यावर समजू शकतं. किंवा दुसरा त्यात एक धोका असा आहे की समजल्यासारखं वाटतं आणि सांगताही येतं, पण समजलं केव्हा म्हणायचा अनुभव आला तर. तर मग तसं जर नीट समजलं नसेल तर केवळ शाब्दिक कोटी करण्यात लक्ष जाऊ शकतं. आणि तसं जाऊ नये म्हणूनच तर नारायण स्वामींच्या गुरूंनी त्यांच्याकडनं वाद त्याग हीच दक्षिणा मागितली. तर तसंही नुसत्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करणं यात, हेही त्यांना नको वाटलं. नको. नावडे चातुर्य वटवट, नावडे अतिवाद खटपट. ईश्वर सिद्ध करायसाठी वाद करणं हे जरी चांगलं असलं तरी खऱ्या वैराग्यात तेही नको वाटतं. कारण नुसताच वाद घालून काय करायचंय. जो तुटे वाद संवाद तो हितकारी, समर्थ जे म्हणतायत तर ते आहे. वाद घालून परमात्मा जो सिद्ध करत असेल, आचार्य महाराजांची गोष्ट वेगळी, त्यांचा अवतार आहे, पण अदरवाईज त्यात जे अडकले की वादानी खरंच परमात्मा सिद्ध करतायत की आपलं पांडित्य सिद्ध करतायत. जर आपलं पांडित्य सिद्ध करण्याकरता तर वाद, जरा जरी वाटलं, कुठेतरी बरं वाटलं की अरे मला हे सिद्ध करता आलं की संपलं, तर तसं रामांचं नाहीये. ते चातुर्याची वटवट किंवा अतिवाद खटपट काहीच नाहीये, नकोय. पण अतिवाद खटपट नको म्हटलंय. जर एखादा मुमुक्ष असेल तर त्याच्याशी संवाद हा याला नाही म्हटलेलं नाहीये इथे. तर नावडे अतिवाद खटपट, मौन निष्ठ अनुतापी. मौन म्हणजे नुसतं गप्प राहणं असं नाही, मनन करणं याला मौन म्हणतात. आणि
खरं मौन काय ते मनन निदिध्यासन रूपात जाणं आणि मन एकाच ठिकाणी लागणं परमात्म्याच्या ठिकाणी मय्येव मन आदस्व जी आहे अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते हे जे आहे अनन्य आणि प्रतिहत तर ते खरं मनन आहे. तसा तो मौन निष्ठ आणि अनुतापी झालेले आहेत राम. नावडे कळा कौतुक चांग विविध ज्या कला आहेत आता कलेंचा अभ्यासही सांगितलेला आहे. त्या कला कशासाठी नृत्य कला गायन कला या सगळ्या कला कशासाठी आहेत. गायन कलेत जे राग आहेत त्या रागांच्या देवता आहेत तर त्या स्वरांद्वारे जर देवतांचं भगवंताचं आळवणी घडली तर तो एक जवळचा मार्ग आहे. महाराज म्हणायचे गान समाधी आहे ती. पण त्याच्याही पुढे गेल्यानंतर तेही बाजूला पडलंय. त्यामुळे तेही काही नको. नावडे कळा कौतुक चांग नावडे गीत नृत्य शुभांग नावडे पारधी राजरंग शिकार करणे किंवा राजथाट जे आहेत राजरंग ते काही नको वाटायला लागले. वैराग्य सांग अनुतापी सांग वैराग्य म्हणजे पूर्ण वैराग्य सर्व अंगासहित वैराग्याची जी जी अंग आहेत त्या अंगासहित वैराग्य हे करून तरी सुद्धा अनुतापी आहेत म्हणजे तरीही माझ्यात वैराग्य नाही असं वाटणं हे तिकडे पुन्हा पुन्हा म्हणून आपण पाहिलं तर अनुतापी अनुतापी हे परत परत आलेलं आहे. नावडे संग्रहो धनधान्य नावडे संपदा पदाभिमान नावडे मान सन्मान वैराग्यपूर्ण अनुतापी नावडे तया कल्पतरू कल्पतरूही नको का कारण ते कल्पलेलं देणारा म्हणजे कल्पना आली मनात जिथे कल्पना मनात आली तिकडे ईश्वराचा संग सुटला कारण हे विश्व हीच कल्पना आहे. नुसत्या या विश्वाच्या कल्पनेबरोबर त्या परमात्म्याशी जो योग आहे तो सुटला. त्यामुळे कल्पतरू पण नको. नावडे तया कल्पतरू तो तो तव कल्पनेचा सागरू कल्पना सबळ संसारू अति दुस्तरू जन्म मरण कारण या कल्पनेच्या योगानेच संसार करतो म्हणजे या कल्पनेची पूर्ती करावी किंवा करणारा कल्पतरू पाहिजेच कशाला कल्पनाच नकोय. कल्पतरूचा उपयोग केव्हा कल्पना केली तर उपयोग आहे ना कल्पनाच नको मला अशी ती स्थिती आहे. अजून आहे ना 7-8 मिनिटं आहेत ठीक आहे. नावडे तया कल्पतरू तो तव कल्पनेचा सागरू कल्पना सबळ संसारू आणि दुस्तरू जन्म मरण त्या कल्पनेमुळेच जन्म मरण निर्माण होतं. त्यामुळे ते कल्पनाही नकोत आणि कल्पनेची पूर्तीही नकोत कारण जन्म होतोच आपल्याच कल्पनांच्या पूर्ती करताच जन्म आहे ना संसारच त्याच्याकरता निर्माण होतो. केवळ चिंतायुक्त चिंतामणी चिंता चिता समान दोन्ही चिता निर्जीव दाहिनी चिंता अनुदिनी जित्याचे जाळी. चिंतनेने प्राप्त जर व्हायला लागलं तर ते चिंतन विषयांचं वाढणार आहे. विषयांचं चिंतन हीच खरी चिंता आहे कारण विषयांचं चिंतन विषय मिळावा म्हणून होतं आणि जे पाहिजे ते मिळत नाही किंवा नको ते मिळण्याचे विचार मनात हीच तर चिंता आहे आणि ती चिता ही मेल्यानंतर जाळते पण चिंता ही जिवंत असताना अनुदिनी जाळते सांगतायत नाथ महाराज. चिता निर्जीवा दाहिनी चिंता अनुदिनी जित्याचे जाळी. पुढे सांगतायत नावडे परिस धातू अर्थ अर्थ तितुका होय अनर्थ भिक्षुगीताच्या निमित्ताने महाराजांनी सांगितलेत अर्थाचे वेगवेगळे अनर्थ सांगितलेत. त्याचा जर सतत अभ्यास झाला तरी बरीचशी आसक्ती धनाची कमी होण्याची शक्यता आहे. तर नाथ महाराज सांगतायत नावडे परिस धातू अर्थ अर्थ तितुका अनर्थ ज्याचे पोटी अर्थस्वार्थ त्यासी परमार्थ कदा न भेटे. सरळ सोट हिशोब आहे जोपर्यंत पैसा असावा पैसा मिळावा
किंवा पैसा आहे म्हणून स्थिरता वाटते, हेच जोपर्यंत आहे तोपर्यंत खरा परमार्थाला सुरुवातच नाही. पुन्हा पुन्हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याचे पोटी अर्थस्वार्थ त्यासी परमार्थ कदा न भेटे. कदाचित अजून पैसे मिळवण्याची इच्छा संपली तरी आहे तो पैसा राहावा या दृष्टीने तो स्वार्थ राहतोच. आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत परमार्थ नाही, सांगतात नाथ महाराज. कामदेवनु नावडे मनीहुन ते कामनेचे अधिष्ठान. काम कामे भवबंधन वैराग्य पूर्ण नावडे तेही. वैराग्य, मला वैराग्य प्राप्त झालंय असं वाटणं किंवा वैराग्य पूर्ण येणं हेही आवडत नाहीये. कारण काहीही येणं हे नको. सच्चिदानंदत्व माझं आहे, त्याच्यावर मी वैराग्यवान आहे, मला वैराग्य आलंय हेही नको, तेही नकोसं वाटतंय. इतकं ते केवढं ते जहाल वैराग्य आहे ते. ऐसे दिव्य भोग समस्त त्यासी राम अनासक्त. सदा वसवी एकांत अनंत अव्यक्त रहिवासी. सदा वसवी एकांत म्हणजे एका जागी कोपऱ्यात बसलेत असा नुसार अर्थ नाही. एक अंत म्हणजे जिथे एकाच सगळ्याचा अंत असा कुठे होतो ते सच्चिदानंद एकम एव अद्वितीय आत्मरूपाच्या ठिकाणीच राहिलेले आहेत ते. त्याच्यामुळे बाहेरचा एकांत आला काय किंवा गेला काय त्याचा संबंध नाही. मुद्दामून कोपऱ्यात बसले तसं नाही. जनात असताना, वनात असताना, कुठेही असताना ते आत्मस्वरूपातच स्थित आहेत भगवान रामचंद्र. आणि त्यामुळे अनंत अव्यक्त रहिवासी, त्या अनंत आणि अव्यक्ता ठिकाणीच ते मन आहे, तिथेच ते राहत आहेत असं सांगितलंय. दशरथाचे सुपुत्र ऐकोनिया विश्वामित्र ऋषीश्वरा माझी पवित्र आला सत्वर यज्ञ सिद्धार्था. तर हे रामाला इथे हे वैराग्य उत्पन्न झालंय. एकतर त्यांना त्यांच्या अवतार कार्याकडे वळवण्यासाठी म्हणून विश्वामित्र आलेत. यज्ञाचं संरक्षण त्यांना करता येत नव्हतं असं नाही. एखादा मंत्र प्रयोग करून कवच टाकता आलं असतं, पण रामचंद्रांना त्यांच्या आत्मस्थितीपासून त्यांची जी भक्त वात्सल्य आहे तिथे परत आणण्याकरता आणि त्या वात्सल्यातून हे सगळं अवतार कार्य करण्याकरता म्हणून विश्वामित्र ऋषी आलेले आहेत. आता 3च मिनिटं राहिलेत आणि आता हा पुढचा कथाभाग सुरू होत आहे की विश्वामित्र ऋषी येतात आणि मग ते रामाला त्या यज्ञाच्या रक्षणाकरता मागतात. तो सगळा कथाभाग आता सुरू होतोय, तर ते आपण पुढच्या वेळी पाहू. आता आपण प्रार्थना करून इथेच थांबू. कोणाला काही विचारायचंय का त्याच्या आधी, थांबायच्या आधी? नाही नाही नाही. हा, प्रार्थना करून थांबू. हो, श्री गुरुदेव. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे. जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. श्री नमस्कार. गुरुदेव दत्त. गुरुदेव. अच्छा दिनेश, उद्या तू घरी असणार आहे, मी फोन करणार आहे. हो हो, असेल ना, घरी आहे. हा, मला जरा एक अनुभव जो आहे तो मला शेअर करायचा होता. हो, हरकत नाही ना, आहे हा उद्या घरी आहे. हा. आणि खूप एका कार्यक्रमाला गेलेलो, तर हो तिथे हो मला बऱ्याच काही गोष्टी अशा काही दिसल्या, ते मला समजलं नाही. म्हणजे त्यांच्याशी मी तोंड नाही घालता आलं मला, पण त्यांनी